नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 1 कोटींच्या विम्यासाठी एकाला कारसह जिवंत जाळले. औसा तालुक्यात भयानक थरार. स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या आरोपीला लातूर पोलिसांनी 24 तासात केले जेरबंद. पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. लातूरच्या विठ्ठलनगर औसा तांडा येथील गणेश गोपीनाथ चव्हाण याने स्वतःवरील 57 लाखांचे कर्ज माफ व्हावे आणि 1 कोटींचा विमा कुटुंबाला मिळावा म्हणून रविवारी 14 डिसेंबर रोजी मध्यरात्री MH43 AB 4200 या क्रमांकाच्या स्कोडा कारमध्ये गोविंद यादव राहणार पाटील गल्ली औसा यास लिफ्ट देऊन त्यांचे हातपाय बांधून वानोडा पाटी ते वानोडा रस्त्यावर त्याला कारसह जिवंत जाळून ठार केल्याची भयानक थरारक घटना घडली. यामध्ये गोविंद यादव यांच्या शरीराचा अक्षरशः जळून कोळसा झाला. दुसऱ्याला मारून गणेश चव्हाण याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पळून गेला. लातूर आणि औसा पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये तपासाची चक्रे वेगाने फिरून आरोपी गणेश चव्हाण यास विजयदुर्ग येथून जेरबंद केले आणि खुनाचा छडा लावला. या प्रकरणी गणेश चव्हाण या आरोपीने खुनाची कबुली दिली असून त्याच्याविरुद्ध खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अतुल डाके यांच्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात BNSचे कलम 103(1) 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक RK डमाळे हे करत आहेत. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, API सदानंद भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात पोलीस पथकाने यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली.